आमच्यापाशी जर कळशी असते म्हणजे कन्सिस्टन्सी असती तर आज भाऊन एका वेगळ्या लेवलला असतो मी. 2022 साली मला कंटेंट क्रिएटर म्हणजे कंटेंट क्रिएशनची ताकद कळली. फेस व्हॅल्यू सध्याच्या जे युगात फेस व्हॅल्यू असेल तरच आपण काहीतरी करू शकतो, मोठं काहीतरी करू शकतो. त्यामुळे फेस व्हॅल्यू भरपूर महत्त्वाचे आहे. आणि त्या फेस व्हॅल्यूसाठीच मी 2022 साली ब्लॉग्स बनवत होतो, पण काही कारणामुळे तेव्हा थांबलो. मला ते कंटिन्यू करता आलं नाही. आत्ता मी विचार करतो की तेव्हा जर थांबलो नसतो तर आज मी एका वेगळ्या लेवलला असतो. म्हणजे आपल्याजवळ कन्सिस्टन्सी नव्हती. माझ्याजवळ एवढ्या भारी भारी आयडिया होत्या, पण त्या आयडियांचा वापर करून आत्तापर्यंत आपण काहीच करू शकलो नाही. हा व्हिडिओ शूट करायला पण माझे 3-4 दिवस गेले. 3-4 दिवस झाले मी रोज म्हणतोय की आज व्हिडिओ बनवायचा, उद्या व्हिडिओ बनवायचा, परवा व्हिडिओ बनवायचा. पण काय दररोज काय ना काय स्वतःला कारण सांगतोय आणि पुढे ढकलतोय मी सगळं. 2022 पासून माझं एकच एम होतं, ते म्हणजे युट्यूबचं क्रिएटर व्हायचं. आणि अजून पण आहे. मी युट्यूबवरती ब्लॉगिंग करतो, म्हणजे जे आता इंस्टाग्रामला जे ब्लॉग्स अपलोड करतोय ते युट्यूबला सुद्धा करतो, पण इंस्टाग्रामला आता सुरू केले. मी 2022 पासून युट्यूबवरती ब्लॉगिंग करतोय, पण व्ह्यूज येत नाहीत. मराठी आहे मला काय कळण झाले, मराठी लँग्वेज असल्यामुळे असं होतंय का कशामुळे काय समजून झाले मला. मराठीमध्ये युट्यूबला ऑडियन्स कमी आहे खरंच. मराठीमध्ये युट्यूबला ऑडियन्स कमी आहे, तसं इंस्टाग्रामला जास्त आहे. तसं म्हणायला गेलं तर इंस्टाग्रामला व्ह्यूज पण पटपटीचे. म्हणजे जोपर्यंत मी माझ्या एमपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत मी माझी लढाई चालूच ठेवणार. भावानं तुमचा सपोर्ट असू दे माझ्यासोबत, आणि भेटूया भावानं पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमच्या भावाला सबस्क्राईब करून घ्या आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करून ठेवा.